जावेद अख्तर यांचा एक शेर आहे, धुआं जो कुछ घरों से उठ रहा है न पूरे शहर पर छा जाए तो कहना। याचा अर्थ असा आहे की जिथून कुठून धूर उठणं सुरू झालेलं आहे तो अख्खं शहर काळोखात घेऊन जाऊ शकतो। तुम्ही म्हणाल की या अशा शायरीनं या एक्सप्लेनरची सुरुवात करण्याचं कारण काय? तर त्याचं कारण आहे राजकारणामध्ये सध्या जागा वाटपाच्या चर्चा, एकमेकांविरोधात उभे ठाकलेली महाविकास आघाडी आणि महायुती यांचा संघर्ष सुरू असताना एका बातमीनं, एका कुजबूज जी म्हणतो आपण त्यानं अवघ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। अर्थात ही कुजबूज कुठेही मुख्य माध्यमांमध्ये किंवा मेनस्ट्रीम मीडियामध्ये समोर आलेली नसली, कुठेही हेडलाईनच्या स्वरूपात दिसलेली नसली तरी राजकीय वर्तुळात, पत्रकारांमध्ये आणि पॉवर गेममध्ये असलेल्या लोकांमध्ये याची खूप मोठी चर्चा झाली। आणि ती बातमी होती किंवा ती अफवा होती असं म्हणा, बातमी किंवा अफवा, कारण त्याचं कन्फर्मेशन कुणीही दिलेलं नव्हतं आजपर्यंत। म्हणून ती बातमी होती शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी 3 मार्चला जाऊन सागर बंगल्यावरती स्वतः देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। आता इतकी मोठी बातमी माध्यमांपासून लपून कशी राहिली हा सर्वात मोठा प्रश्न आहे। भेट झाली तर ती कळाली कशी नाही कोणाला हा दुसरा मोठा प्रश्न आहे। आणि रात्री 9:30 वाजता जर कोणी कोणाला भेटत असेल तर माध्यमांपासून ते लपून राहणं अशक्य आहे। त्याचं कारण असं आहे की जवळपास रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत माध्यमांचे कॅमेरे या निवडणुकीच्या सत्रामुळे नेत्यांना फॉलो करत असतात। आता जेव्हा ही बातमी समोर आली तेव्हा याबद्दल कोणाला तरी विचारणं क्रमप्राप्त होतं। त्यामुळेच आज ती संधी मिळाली आणि सुप्रिया सुळेंना आपण हा प्रश्न विचारला सुद्धा। तेव्हा सुप्रिया सुळे यांनी काय उत्तर दिलंय ते बघा। हसू का काय असं मला वाटायला लागले की प्रेस रिपोर्टिंग हे फिक्शन मध्ये, म्हणजे फिक्शन आणि नॉन फिक्शन, हे मी लहानपणापासून मला पुस्तकांची खूप आवड आहे, त्याच्यामुळे एक फिक्शन असतं आणि एक नॉन फिक्शन असतं। आता रिपोर्टिंग मध्ये पण असं व्हायला लागलंय हे मला पहिल्यांदाच कळलंय। म्हणजे जर्नलिझमचा एक नवीन भाग हा सुरू झालेला आहे का असं मला वाटायला लागले। हास्यास्पद आहे। सागर किंवा सारंग, एक तर सारंग बिल्डिंग व जेव्हा आम्ही पहिल्यांदा मुंबईला राहायला गेलो आणि आदरणीय पवारसाहेब मंत्री झाले तेव्हा 1971 मध्ये आम्ही सारंगमध्ये राहत होतो, त्याच्यामुळे सारंग बिल्डिंगमध्ये खूप माझ्या आठवणी आहेत। एक आणि सागर बंगल्यामध्ये मला गेलेलं आठवत नाहीये, पण ह्या नॉन फिक्शन म्हणजे ह्या फिक्शन स्टोरीमध्ये मला एक खूप इंटरेस्टिंग करायचं आहे की आम्ही कुठे आणि किती वाजता भेटलो। म्हणजे एक तर इट्स फनी की सारंग का सागर हेही माहिती नाही आहे, आणि त्याच्यातून किती वाजता भेटलो असं जर काही असेल तुमच्याकडे क्लॅरिफिकेशन तर ह्याचंही मी उत्तर देऊ शकते। अरे रुचाताई, आपला फोन दाखव ना बाबा। ऑन थर्ड थर्डचा फॉर्च्युनेटली अँड थँक्स टू सोशल मीडिया त्याच्यात 9:30 वाजता लाटे नावाचं गाव आहे बारामतीत, तिथूनच सुरुवात करा, त्यांना दाखवा तो व्हिडिओ। 9:30 वाजता लाटे गावात यात्रा होती आणि 9:30 वाजता रात्री मी लाटे गावामध्ये दाखवा 9:30 वाजता इथे लिहिलंय वरती संडे 9:30 लाटे गावामध्ये मी यात्रेसाठी गेले होते। त्याच्यानंतर मी गाडीत बसले, निघाले, माझा चष्मा मंदिरात राहिला होता म्हणून गाडी थांबवली, माणूस गेला, चष्मा आणला, परत आला आणि 9:15 वाजता मी लाटे गावात, बारामती तालुक्यात हे गाव आहे। कितीही मी लवकर यायचा प्रयत्न केला, समजा मी हेलिकॉप्टरने आले तर आता रात्री काय 9:30ला हेलिकॉप्टर टेक ऑफ करत नाही, त्याच्यानंतर विमान, नाईट लँडिंगची फॅसिलिटी बारामतीच्या एअरपोर्टला नाही आहे, आणि जर मला मुंबईला पोहोचायचं असेल तर मी 9:15 किंवा 10ला लाट्यातून निघाले आणि मी 2 किंवा 2:30 वाजता सिल्वर ओकला त्या दिवशी पोचले। पहिला मुद्दा। आता माझी गाडी पूर्ण ट्रॅक होऊ शकते कारण का मी टोल भरत आलेली आहे, कारण मी टोल भरते। तर सुप्रिया सुळे म्हणतायत की 3 मार्च रोजी त्या बारामती तालुक्यातल्या लाटे गावामध्ये होत्या, ते एका यात्रेसाठी गेलेल्या होत्या। त्या गावातून त्या 9:15 वाजता निघाल्या, कार्यक्रम सगळे आटोपून, आणि सिल्वर ओकला त्या 2:30 वाजता पोहोचल्या। मधला सगळा प्रवास त्यांनी बाय कार केलेला आहे आणि त्यामुळं सगळ्या टोल नाक्यांवरती सगळ्या इमेजेसही कॅप्चर होतात, गाड्यांचे नंबरही कॅप्चर होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी टोलही भरलेला आहे। अर्थात त्या गाडीमध्ये सुप्रिया सुळे प्रवास करत होत्या याचेही पुरावे तुम्हाला मिळू शकतात असा त्यांचा दावा आहे। त्यामुळं आता प्रश्न उभा राहतो की मग अशा पद्धतीची बातमी पेरण्याचं किंवा अशा पद्धतीच्या बातम्या समोर येण्याचं, कुजबूज समोर येण्याचं कारण काय?
आता आपल्याला कल्पना आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्पष्टपणे फूट पडलेली आहे. अजित पवार यांना पक्षाने चिन्ह मिळालेलं आहे. शरद पवार एक एकाकी लढाई महायुतीच्या विरोधामध्ये लढतायत आणि त्याच वेळेला अशा पद्धतीची बातमी येते. आता शरद पवार हे प्रसिद्ध आहेत की सर्वांशी संपर्क ठेवण्यामध्ये, सर्वांशी संवाद असावा हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे ते विरोधकांच्या सुद्धा संपर्कात असतात. त्यामुळे शरद पवार जर अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असतील तर त्याचं नवल वाटणार नाही. मात्र अशा वेळेला शरद पवार रात्री 9:30 वाजता केवळ आपल्या कन्येसोबत जर भेटायला गेले तर मात्र त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. मग हे अर्थ काय काय असू शकतात, तर त्यातला पहिला मुद्दा आहे की शरद पवार जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे यांना घेऊन भेटतात तेव्हा शरद पवारांना किंवा त्यांच्याबद्दल एक अविश्वासाचं वातावरण राजकीय वर्तुळामध्ये निर्माण व्हावं, केडरमध्ये निर्माण व्हावं, कार्यकर्त्यांमध्ये निर्माण व्हावं हा त्याच्या मागचा हेतू आहे. आणि त्यामुळेच अशा पद्धतीची बातमी जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत होती. दुसरा हेतू काय असू शकतो, तर दुसरा हेतू असू शकतो की निवडणुकीच्या तोंडावरती जर केडर आणि कार्यकर्ते यांच्या मनामध्ये जर शरद पवारांबद्दल संभ्रम निर्माण झाला तर त्याचा विपरीत परिणाम मतदारांवरती सुद्धा होऊ शकतो. शरद पवार हे भाजपच्या संपर्कात आहेत अशा पद्धतीची भावना तयार होणं म्हणजेच ती राष्ट्रवादीपासून कार्यकर्ते आणि केडर यांचा विश्वास दुरावण्यासारखा आहे. त्यामुळं हा त्यांचा दुसरा हेतू आहे. तिसरा हेतू काय आहे, तर त्याचा तिसरा हेतू हा असू शकतो की शरद पवार हे सुप्रिया सुळेंसोबत जर देवेंद्र फडणवीसांना भेटत असतील तर महाविकास आघाडीतले त्यांचे मित्रपक्ष जे आहेत ते अस्वस्थ निश्चितपणे होतील. त्याचं कारण असं आहे की जेव्हा अशी अटीतटीची लढाई लढली जाते तेव्हा कुठल्याही पद्धतीनं कुठलाही नेता, कुठलंही नेतृत्व आपल्याबद्दल संभ्रम संशय निर्माण होईल अशा पद्धतीचं कुठलंही वर्तन करत नाही. मग अशा वेळेला 60 वर्ष राजकारणात असलेल्या शरद पवार यांनी असं वर्तन कसं केलं आणि का केलं असाही प्रश्न निर्माण करण्यात आला असता. त्यामुळे सुद्धा एक त्यामागचा एक हाही हेतू असू शकतो. तिसरा मुद्दा जो आहे यातला सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे सुप्रिया सुळेंना घेऊन शरद पवार देवेंद्र फडणवीसांना भेटले आणि त्याची कारणं काय असू शकतात, तर त्याची 2 कारणं असू शकतात. एक म्हणजे बारामतीच्या निवडणुकीमध्ये होणारी सध्याची टसल किंवा सध्याची होणारी फाईट, संघर्ष आणि दुसरं कारण असू शकतं की लवासाच्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये पिटिशनरनी अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावरती कारवाई करावी आणि ती केस जी आहे ती सीबीआयकडे द्यावी अशी मागणी केलेली आहे. ती गोष्ट असू शकते. आता या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण का करतोय, त्याचं कारण आहे की अशा पद्धतीनं जेव्हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की निवडणुकीच्या काळामध्ये हे सगळं घडतंय तेव्हा केडरवरती त्याचा विपरीत परिणाम होतो. आता पहिला मुद्दा असा आहे की निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंना बारामतीचा मतदारसंघ अवघड आहे का आता, तर त्याची 2 उत्तर आहेत, हो सुद्धा आणि नाही सुद्धा. तुम्ही म्हणाल हे कसं काय उत्तर आहे, त्याचं कारण असं आहे, हो हे उत्तर यासाठी दिलं त्याचं कारण आहे 2014ची निवडणूक आणि 2019ची निवडणूक. 2014च्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंचं लीड हे महादेव जानकरांच्या विरोधात जवळपास 69-70 हजारापर्यंत येऊन पोहोचलं होतं. म्हणजे ते खूप कमी झालेलं होतं आणि महादेव जानकर हे रासपच्या चिन्हावर लढलेले होते. भाजपच्या नेत्यांची इच्छा होती की त्यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढावी. मात्र जानकर आपल्या निर्णयावरती ठाम राहिले आणि कदाचित जानकर जर कमळाच्या चिन्हावरती लढले असते तर जानकर विजयी झाले असते असा होरा नंतर अशा शक्यता ज्या आहेत त्या भाजपच्या नेत्यांनी सुद्धा व्यक्त केलेल्या होत्या. मात्र 2019 येता येता हे अंतर आपल्याला वाढलेलं दिसतंय. त्यावेळेला कांचन कुल ज्या आहेत त्या सुप्रिया सुळेंच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवलेली होती. कांचन कुल यांना 5,30,000 मतं मिळालेली होती आणि त्याच वेळेला सुप्रिया सुळे ह्या 1,27,000 मतांनी म्हणजे त्या फरकांनी निवडून आलेल्या होत्या. आता हे जे मार्जिन आहे हे मार्जिन केवळ बारामतीमधून मिळालेलं मार्जिन आहे. म्हणजे 1 लाखापेक्षा जास्तीचं मार्जिन जे आहे ते बारामतीमधून मिळालेलं मार्जिन होतं आणि अवघ्या बाकीच्या 5 मतदारसंघातून फार फार तर 31,000 मतांचं मार्जिन जे आहे ते सुप्रिया सुळे यांना मिळालेलं होतं. त्यापेक्षा जास्त मार्जिन सुप्रिया सुळे यांना बाकीच्या 5 मतदारसंघातून मिळालेलं नव्हतं. त्यामुळं त्यांचा विजय जो आहे तो बारामतीवरती जास्त डिपेंड आहे हे सर्वांना कालपर्यंत ते मानलं जात होतं आणि त्यामुळे सुप्रिया सुळेंसाठी ही निवडणूक अवघड आहे का यावेळची, तर निश्चितपणे, कारण सुप्रिया सुळेंच्या समोर सुनेत्रा पवार यांचं आव्हान आहे. त्या अजितदादा यांच्या पत्नी आहेत. अजितदादा सध्या त्यांनी सर्व यंत्रणा सुनेत्रा पवार यांच्यासाठी कामाला लागलेली आहे. त्यांनी आपल्या निकटच्या लोकांना सांगितलेलं आहे की कुठलाही दगाफटका यावेळेला सहन केला जाणार नाही. बारामतीच्या लोकांना त्यांनी सांगितलेलं आहे की लोकसभेमध्ये जर दगाफटका झाला तर मी बारामतीला विधानसभेला उभा राहणार नाही आणि अशा पद्धतीने एक इमोशनल राजकारण करून दुसऱ्या बाजूला ताकदीचं राजकारण
राजकारण करून अजित पवारांनी तो मतदारसंघ बांधायला घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीतले 2 लोक जे आहेत ते त्यांच्या मदतीसाठी आहेत असं वाटत होतं, पण काल हर्षवर्धन पाटील यांनी एक नवीन खेळी केलेली आहे आणि त्यांनी आपल्याला इथं दमबाजी केली जाते, आपल्याला इथे मोठ्या धमक्या दिल्या जात आहेत आणि त्या राष्ट्रवादीच्या लोकांकडून दिल्या जात आहेत, अशा पद्धतीचं पत्र लिहिलेलं आहे. दुसऱ्या बाजूला राहुल कुल आहेत, दौंड मतदारसंघातून त्यांचा सपोर्ट मिळू शकतो अशी त्यांना आशा आहे. आणि उरलेले जे 2 मतदारसंघ आहेत ज्यामध्ये पुरंदरमधून संजय जगताप आहेत आणि संग्राम थोपटे आहेत भोरवेल्लामधून, इथूनही आपण ताकद लावण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी चालवलेला आहे. मात्र आत्ताची स्थिती वेगळी आहे. सुनेत्रा पवार उभ्या राहिल्यानंतर शरद पवारांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावरती सहानुभूती बघायला मिळाली. त्या सहानुभूतीचं कन्व्हर्जन मतांमध्ये होणार आहे का, तर ते आत्ता सांगणं कठीण आहे. मात्र त्याची झलक जी आहे ती बारामतीत कशी बघायला मिळाली याची 2 उदाहरणं आपण सांगू शकतो. अजित पवार यांनी बारामतीमध्ये जाहीर सभा घेतलेली होती आणि त्या सभेमध्ये त्यांनी आपण असा निर्णय का घेतला हे बारामतीकरांना समजावून सांगताना त्यांनी मोदी आणि शहांचं कौतुक केलं. त्यावेळेला बारामतीकरांनी समोर उपस्थित असणाऱ्या लोकांनी टाळ्यांचा गडगडाट केला नाही, त्यांनी त्याला ॲप्रिशिएट केलं नाही. दुसरा मुद्दा, जेव्हा नमो महारोजगार मेळावा झाला, तो मेळावा विद्याप्रतिष्ठानवरती पार पडला आणि जेव्हा या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांचं नाव पुकारलं गेलं त्याला बारामतीकरांनी एकच जल्लोष केला आणि शरद पवारांनी नेहमीप्रमाणे केवळ एवढा नमस्कार केला नाही तर हात उंचावून नमस्कार केला. आणि त्याची पोचपावती आहे की लोकांमध्ये शरद पवारांची क्रेज अजून बाकी आहे. लोकांमध्ये क्रेज शरद पवारांची असल्यामुळे या निवडणुकीमध्ये शरद पवार हा फॅक्टर असणार आहे. सुप्रिया सुळे जरी उमेदवार असतील तरी मतदानामध्ये फॅक्टर जो असेल तो शरद पवार यांचा असेल म्हणून. आणि दुसऱ्या बाजूला संग्राम थोपटे असतील किंवा संजय जगताप असतील यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. राहुल कुल असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील यांना अजित पवारांनी इतिहासामध्ये जो त्रास दिलेला आहे तो पाहता ते यावेळेला किती खुल्या मनानं मदत करतील याबद्दल साशंकता आहे. आणि तिसरीकडे विजय शिवतारेंनी जाहीर करून टाकलं की आम्ही पुरंदरमधून मदत करणार नाही, कारण अजित पवारांनी त्यांना चॅलेंज देऊन निवडणुकीमध्ये पाडलं होतं. तो राग त्यांच्या मनामध्ये आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाहीये. जरी अजितदादांकडे यंत्रणा, कार्यकर्ते आणि पक्ष चिन्ह असेल आणि महायुतीची आणि महाशक्तीची ताकद असेल तरीही. त्यामुळं प्रश्न आता असा उपस्थित होतोय की जर ही कारणं असतील, केवळ बारामती सेफ करण्याचं कारण असेल तर ते कारण सध्या नाहीये. शरद पवारांसारखा जो मुत्सद्दी नेता आहे तो निवडणुकीच्या काळामध्ये एकही शंकेला वाव ठेवणार नाही आणि तशा पद्धतीनं शरद पवार यांनी आपलं राजकारण आजपर्यंत केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. शरद पवार संपर्कात असतात, मात्र शरद पवार कधीही केडरच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होईल अशा पद्धतीचं राजकारण करताना दिसलेले नाहीत आणि जेव्हा की निवडणुका असतात तेव्हा तर नाहीच नाही. त्यामुळंच ही जी अफवा आहे ही अफवा जाणीवपूर्वक पसरवली गेल्याचं स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या अफवा पसरवल्या जात आहेत त्या निश्चितपणे केडरच्या कार्यकर्त्यांच्या मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केल्या जात आहेत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण व्हावी म्हणून केल्या जात आहेत. पण हे सगळं होत असताना ते विसरत आहेत की शरद पवार यांच्यामुळेच इंडिया अलायन्स जी आहे ती नितीश कुमारांच्या महायुतीमध्ये जाण्यानंतर सुद्धा इंटॅक्ट राहिली. शरद पवारांनी आम आदमी पक्ष असेल, अखिलेश यादव असतील, राजद असेल, पश्चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जी असतील आणि इतर मित्रपक्षांना जोडून ठेवण्याचं काम केलं आणि शरद पवारच हे काम करू शकतात हे माहिती असल्यामुळेच शरद पवारांच्या पक्षावरती भाजप किंवा महायुती आणि त्यांच्या पक्षातला एक चंग जो होता अजित पवारांसकट तो आपल्या बाजूला घेतला आणि म्हणून आता दुसऱ्या कुठल्याही दबावाला शरद पवार जे आहेत ते बळी पडत नाहीत असं दिसल्यानंतर ह्या अफवा पसरवल्या जात आहेत का किंवा अशा बातम्या पेरल्या जात आहेत का हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता शेवटचा मुद्दा, ही काही एकमेव अफवा किंवा ही काही एकमेव बातमी नाहीये की अशा पद्धतीने पेरली गेल्याची. आता ही तर किमान माध्यमांमध्ये तरी आली नाही, पण अजून 2 बातम्या मी तुम्हाला सांगतो की ज्या ठामपणे मेनस्ट्रीम माध्यमांमध्ये देण्यात आल्या मात्र त्याचा आधार कोणी दिला नाही. दीपक केसरकर जे मंत्री आहेत आणि त्यांनी स्वतः येऊन सांगितलं की रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघं पंतप्रधान मोदींना दिल्लीमध्ये जाऊन भेटले. ती कधी भेटले, ते कुठे भेटले, त्याचा आधार काय, ते त्यावेळेला कोण सोबत होतं, त्याच्या फोटो किंवा त्याचा काही तपशील का बाहेर आला नाही, त्यांनी काय मागणी केली याचा कुठलाही तपशील द्यायला दीपक केसरकर तयार नाहीत. तरी सुद्धा ठामपणे अशा बातम्या पेरल्या जातात आणि त्याचं कारण पुन्हा एकदा एकच आहे की लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण व्हावा. खरं तर जर आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे नरेंद्र मोदींना भेटले असतील तर शिवसेनेचे नेते म्हणून, म्हणजे मूळ शिवसेना आता त्यांना मिळालेली आहे, शिवसेनेचे नेते म्हणून त्यांनी त्याचा विरोध दर्शवायला पाहिजे. त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका करून ही सगळी मंडळी बाहेर पडलेली आहेत आणि तेच जर परत एकदा महायुतीमध्ये येत असतील
तर त्यांना अस्वस्थता जाणवायला पाहिजे, पण तसं होत नाहीये. ते उलटपणे सांगतायत की त्यांनी भेट घेतली आणि ते हिंदुत्वासाठी येत आहेत, म्हणजे संभ्रम निर्माण करणं हा एकमेव हेतू त्याच्या मागे दिसून येतो. दुसरी बातमी मी सांगतो, शहाजी बापू पाटील सांगोल्याचे आमदार ते म्हणाले की मी तुम्हाला सांगतो की बघा, विधानसभेच्या आधी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे एकत्र येतीलच. त्याचं कारण आहे हिंदुत्व, हे कारण आहे त्यांच्या विचारांचं कारण आहे आणि हा माझा अंदाज चुकणार नाही. आता मला प्रश्न असा पडला की जर एवढे अंदाज त्यांचे बरोबर येत आहेत, तर शहाजी बापू पाटील हे सांगू शकतील का की नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्यांच्या पक्षाला किती जागा देणार आहेत, कुठल्या कुठल्या उमेदवारांना उमेदवारी देणार आहेत, कुणाचीच तिकीटं कापली जाणार नाही ह्याची शाश्वती ते देऊ शकतात का? मुद्दा असा आहे की जे स्वतःच्या पक्षाबद्दल खात्री देऊ शकत नाहीत, जे स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःच्या पक्षाचं भवितव्य काय आहे याची खात्री देऊ शकत नाहीत, ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मोदींसोबत येणार आहेत याची बातमी किंवा याची माहिती मात्र ठेवतात. हे आश्चर्यजनक आहे. त्यामुळं शरद पवार असोत किंवा सुप्रिया सुळे असोत, ते सागर बंगल्यावरती त्यांचं भेटणं, याची बातमी जितकी आपल्याला माध्यमांमध्ये बघताना किंवा ती कुजबूज होताना जितकी अविश्वासार्ह वाटते, तशाच पद्धतीच्या या दुसऱ्याही दोन गोष्टी ज्या आहेत त्या लोकांमध्ये कशा जातील याचा प्रयत्न सुरू केलेला आपल्याला बघायला मिळतोय. सुप्रिया सुळेंनी तपशीलवार सांगितलेलं आहे, त्याचे पुरावे दिलेले आहेत, त्यामुळे त्यांची भेट होण्याचा प्रश्न उद्भवत नाही असा दावा त्यांनी केलेला आहे. मात्र या कुजबूज घडवून त्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये संभ्रम पसरवण्याचा हा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी झाल्याचं बघायला मिळतंय. त्याचं कारण सुप्रिया सुळे यांनी स्वतः पुढे येऊन अशा पद्धतीच्या अफवा माध्यमांमधून पसरल्या जाणं हे अत्यंत धोकादायक आहे, त्यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत असं म्हटलंय. ज्या काळामध्ये राजकारण क्रुशियल स्टेजमध्ये आहे आणि पत्रकारिता सुद्धा त्याच परिस्थितीमधून जाते आहे, त्यावेळेला बातम्या देताना आणि माहिती पुढं सरकवताना आपण 2 ते 3 वेळा विचार केला पाहिजे, इतकंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. त्यासोबतच तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर तुम्हाला सगळ्या अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.